श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर उद्यापासून 20 तारखेपासून अखंड नाम जपयज्ञ सप्ताह हा दत्त जयंतीनिमित्त सुरू होणार आहे. तसंच उद्यापासून गुरुचरित्र पारायणाला सुद्धा सुरुवात होणार आहे. आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये पारायणाला बसणार असतील, तर काही जण हे घरी पारायण करणार असतील. पण ज्यांना पारायण करायची इच्छा आहे पण काही कारणास्तव पारायण हे करता येत नाही आहे, ना केंद्रात जाऊन करता येत आहे ना घरी करता येत आहे, तर अशांनी दत्त महाराजांची कोणती सेवा करावी, कोणत्या ग्रंथाचे पारायण करावे याबद्दल संपूर्ण माहितीही देणार आहे. कोणत्या ग्रंथाचे पारायण केल्याने गुरुचरित्र केल्या इतकेच आपल्याला फळ हे मिळत असते याबद्दल संपूर्ण माहितीही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तसं तर गुरुचरित्र पारायण हे सगळ्यांनी केलेच पाहिजे. ज्यांना वेळ आहे आणि गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छासुद्धा आहे तर त्यांनी गुरुचरित्र पारायण हेच करावे. पण ज्यांना खरंच जॉबमुळे म्हणा किंवा काही इतर अडचणी आहे किंवा घरात लहान मुलं आहे किंवा आणखीन काही अडचणी आहेत, त्या या इतर सर्व अडचणींमुळे गुरुचरित्र पारायण हे करता येत नाही आहे किंवा काही महिलांना मध्येच मासिक धर्म हा आहे, तर गुरुचरित्र पारायण हे काही त्यांना करायला जर जमत नसेल तर त्यांनी काय करावं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तसंच काही वयोवृद्ध मंडळीसुद्धा आहेत आणि त्यांनासुद्धा गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे, पण गुरुचरित्राचे जे नियम आहेत ते पाळून त्यांना गुरुचरित्राचे पारायण करणं हे शक्य नाही. आतून तर खूप इच्छा आहे पारायण करण्याची, पण या जे काही नियम आहेत ते नियम पाळून पारायण करणं हे शक्य नाही, तर त्यांनी काय करावं याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. ज्यांना यासारख्या अडचणी आहेत तर त्यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचे पारायण हे करावे. आपले जे मोठे गुरुचरित्र आहे त्याचे 53 अध्याय आहेत आणि या संक्षिप्त गुरुचरित्राचे 7 अध्याय आहेत. हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचत असताना त्याचे काय नियम आहेत हे सुद्धा आपण बघूया. 53 अध्यायांचे गुरुचरित्र हे वाचताना जितके नियम आपल्याला पाळावे लागतात तितके नियम हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचताना आपल्याला पाळायची गरज नाही. तसंच हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचत असताना आपल्याला खाण्यापिण्याचे नियमसुद्धा पाळण्याची गरज नाही. आपण सर्व प्रकारच्या भाज्या या खाऊ शकतो. फक्त आपल्याला मांसाहार हा संक्षिप्त गुरुचरित्र वाचत असताना बंद हा ठेवायचा आहे. हे जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते कोणीही वाचू शकतं, म्हणजेच महिला पण वाचू शकतात, पुरुष पण वाचू शकतात, मुलंसुद्धा वाचू शकतात आणि विधवा स्त्रियासुद्धा वाचू शकतात. हे संक्षिप्त गुरुचरित्र आपण दिवसभरातून केव्हाही वाचू शकतो. फक्त 12 ते 12:30 ही जी वेळ आहे ही वेळ सोडून आपल्याला दिवसभरात हे संक्षिप्त गुरुचरित्र आपण केव्हाही वाचू शकतो. सकाळी जमलं तर सकाळीसुद्धा वाचू शकतो, नाहीतर संध्याकाळी दिवाबत्ती केली आपण तेव्हासुद्धा, त्यावेळेला जर तुम्हाला जमेल तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता. आणि हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचत असताना तुम्ही वेगळी पूजेची मांडणी केलीच पाहिजे असं सुद्धा नाही. फक्त तुमच्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असला तरीसुद्धा चालेल, पण वेगळी पूजा मांडणी ही केलीच पाहिजे असं सुद्धा काही बंधन नाही आहे. या संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये एकूण 7 अध्याय आहेत, तर तुम्ही या 7 दिवसांमध्ये रोज एक प्रमाणे या 7 दिवसांमध्ये 7 अध्याय वाचू शकतात, नाहीतर पूर्ण 7 अध्याय एका दिवसामध्ये सुद्धा पूर्ण करू शकतात. जर तुम्ही एका दिवसामध्ये या संक्षिप्त गुरुचरित्राचे 7ही अध्याय पूर्ण वाचले तर तुमचं एक पारायण हे होत असतं. याप्रमाणे जर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत रोज संपूर्ण हे 7 अध्याय वाचले तर तुमचे 7 पारायण हे या दत्त जयंतीच्या सप्ताह काळामध्ये पूर्ण होतील. यामध्ये 7 अध्याय आहे आणि हे अध्याय वाचताना खूप असा वेळ लागत नाही, फार तर 1 तास हा लागतो. हा वेळ तुमच्या वाचनाच्या स्पीडवर सुद्धा अवलंबून आहे. आणि जर या सप्ताह काळामध्ये तुम्ही या संक्षिप्त गुरुचरित्राचा रोज 1 अध्याय वाचला तर तुमचं या सप्ताह काळामध्ये दत्त जयंतीपर्यंत एक पारायण हे पूर्ण होईल. गुरुचरित्र आणि संक्षिप्त गुरुचरित्र यामध्ये काहीही फरक नाही, पण गुरुचरित्रामध्ये मोठे अध्याय आहेत तर संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये या गुरुचरित्राचा सार हा घेतलेला आहे आणि गुरुचरित्राचा सार हा संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये 7 अध्यायांमध्ये सांगितलेला आहे. हे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण तुम्ही ऑफिसमध्ये जर तुम्हाला वेळ असेल त्या वेळेमध्ये जर तुम्हाला काहीतरी सेवा करावीशी वाटत असेल तर त्या वेळेमध्ये सुद्धा करू शकता. तसंच तुम्ही या संक्षिप्त गुरुचरित्र बसमध्ये ट्रेनमध्ये सुद्धा प्रवास करत असताना सुद्धा वाचू शकता. तसंच हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचत असताना उपवास करण्याची सुद्धा काही गरज नाही. आणि जर अगदीच तुम्हाला मांडणी करून या संक्षिप्त गुरुचरित्राची मांडणी करून जर या ग्रंथाचे वाचन करायचे असेल तर तुमची इच्छा असेल तर ते तसं सुद्धा करू शकता. पण जर जागेचा अभाव असेल तर तुम्ही
या संक्षिप्त गुरुचरित्राची मांडणी नाही केली तरीसुद्धा चालेल. आपल्या देवघरासमोर बसायचं आहे, दिवा अगरबत्ती लावायची आणि या संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन हे आपल्याला सुरू करायचं आहे. तसंच ज्यांना खाली आसनावर बसून हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचायला जमत नसेल, बसताना त्यांना काही प्रॉब्लेम होत असेल, तर त्यांनी खुर्चीवर बसून हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं तरीसुद्धा चालेल. फक्त बेडवर बसून हे गुरुचरित्र वाचू नका. आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचायचं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा वाचू शकता. हे संक्षिप्त गुरुचरित्र तुम्ही सकाळी आंघोळ झाल्यावर, देवपूजा केल्यानंतर सुद्धा वाचू शकतात. ज्याप्रमाणे गुरुचरित्र वाचल्याने आपल्याला फायदे होत असतात, त्याचप्रमाणे संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्याने सुद्धा आपल्याला तितकेच मोठे फायदे हे होत असतात. आपल्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या गुरुचरित्र वाचन केल्याने संपत असतात. तसंच संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केल्याने सुद्धा, या ग्रंथाचे वाचन केल्याने सुद्धा आपल्या आयुष्यातील सगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या या सुटत असतात. कोणाला नोकरी संबंधित काही प्रश्न असतील, आर्थिक अडचणी असतील किंवा मूलबाळांसंबंधित काही प्रश्न असतील, तर हे असे जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न ज्याप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने आपले सुटत असतात, तसंच संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केल्याने सुद्धा ते सुटत असतात. आणि म्हणूनच ज्यांना कोणाला दत्तजयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करायला जमत नाही, तर त्यांनीच संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केले तरीसुद्धा चालेल. पण ज्यांना खरंच वेळ आहे तर त्यांनी गुरुचरित्र या ग्रंथाचेच पारायण करावे. गुरुचरित्राचे वाचन करत असताना जितके नियम आहेत तितके नियम या संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत असताना आपल्याला पाळायची गरज नाही. खाली झोपण्यासंबंधित जे नियम आहेत ते सुद्धा आपल्याला या संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन करत असताना पाळायची गरज नाही. आणि त्यामुळे ज्यांना खरंच वेळ नाही आणि त्यांना गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करायला जमत नाहीये, तर त्यांनी या संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे नक्की करा. तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की जर तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करायला दत्तजयंतीनिमित्त जर जमत नसेल तर तुम्ही कोणत्या ग्रंथाचे पारायण करावे आणि या ग्रंथाचे पारायण करत असताना त्याचे नियम आणि अटी काय आहेत याबद्दल सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती ही या व्हिडिओमध्ये दिली आहे. आणि अशीच गुरुचरित्र पारायणाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तसंच आपण जे गुरुचरित्र आहे 53 अध्यायांचं, ज्याचं आपण पारायण हे आता दत्तजयंतीनिमित्त करणार आहोत, तर या पारायणाची पूजा मांडणी ही आपल्याला कशी करायची आहे याबद्दल माहिती देणारा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तर चॅनलवर जाऊन तुम्ही तो सुद्धा नक्की बघा. आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.